नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 28 जानेवारीच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की एजे स्वतःच्याच घरी एक मुखवटा घालून येतो आणि तो स्वतःच्याच रूममध्ये शिरतो आणि त्यानंतर तो मुखवटा काढतो आणि लीलाकडे प्रेमाने बघत असतो. लीला झोपलेली असते. नंतर तो लीलाचा हात हातात घेतो आणि तिच्या हातावर मेहंदी काढतो. मेहंदीमध्ये तो स्वतःचं आद्याक्षर ए लिहितो. नंतर दुसरा दिवस उजाडलेला दाखवलेला आहे आणि लीला बेडमधून उठते. ती स्वतःच्या चेहऱ्यावर हात फिरवणारच असते, तेवढ्यातच तिला तिच्या हातावर मेहंदी काढलेली दिसते आणि लीला ती मेहंदी बघून शॉक होते आणि मग तिला आठवते की तिने एजेला सांगितलेलं असतं की तिला तिच्या हातावर मेहंदी कशी हवी आहे ती, आणि तशाच प्रकारची मेहंदी लीलाच्या हातावर असते. त्यावरून ती समजते की एजे रात्री इथे आले होते आणि त्यांनीच तिच्या हातावर ही मेहंदी काढली आहे. त्यानंतर लीला स्वतःच्या माहेरी कॉल करते. तर लिव्हिंग रूममध्ये आजी बसलेल्या असतात. आजी एजेला सांगतात, अभिराम लवकर उचल, लीलाचा कॉल आहे, तिला काहीतरी इम्पॉर्टंट काम असेल. एजे मात्र ते उचलण्याचा टाळाटाळ करतो आणि सांगतो, कामं आहेत, मी नंतर तिच्याशी बोलतो. मग नाईलाजाने आजी तो कॉल उचलतात. लीला कॉलवर हॅलो ऐकण्याच्या आधीच सांगून टाकते, हॅलो एजे, व्हेरी गुड मॉर्निंग. त्यावर आजी म्हणतात, हां गुड मॉर्निंग लीला. आणि त्यानंतर आजी लीलाची फिरकी घेतात आणि सांगतात, तुझ्या एजेची आई बोलते मी. त्यावर लीला म्हणते, आजी तुम्हाला सुद्धा गुड मॉर्निंग. आणि नंतर लीला लाजत आजींना विचारते, आजी एजे आहेत का? त्यावर आजी म्हणतात, अगं तुला माहिती नाही का, अभिराम 2 दिवसासाठी बाहेर गेला आहे. तुला सांगितलं नाही का त्यांनी, फोन पण इथेच सोडून गेला. लीला हे ऐकताच गोंधळून जाते आणि म्हणते, आजी अचानक कशी मीटिंग ठरली, त्यांनी काही सांगितलं पण नाही. त्यावर आजी हसायला लागतात आणि सांगतात, लीला काय तू किती गोंधळून जातेस, तुला गंमत केलेली पण समजत नाही का? त्यानंतर आजी लीलाला सांगतात की अभिराम इथेच आहे, मी त्याला देते नंतर कॉल करायला, तुझ्याशी बोलायला सांगते. त्यावर लीला म्हणते की नाही नाही नको नको, मी आता येतेच आहे. त्यावर आजी म्हणतात, हो लवकरच ये, कारण अभिराम खूप व्याकुळ झालाय तुला भेटायला आणि तुझ्याशिवाय हे लग्नघर वाटत नाहीये. त्यावर लीला आजीना म्हणते, आजी एजेना म्हणावं येते मी लवकर, असे म्हणून लीला फोन ठेवते आणि त्यानंतर लीला स्वतःच्या मेहंदीचा फोटो काढते. इथे यश स्वतःच्या कपाटातले कपडे बेडवर काढून ठेवत असतो. तेवढ्यातच दुर्गा तेथे येते आणि यशला म्हणते, अरे यश, तू अजून तयार नाही झालास का? भलत्या वेळी कसले कपडे काढून ठेवले आहेस? त्यावर यश दुर्गाला सांगतो, अगं ताई, आता ही रूम रेवतीची सुद्धा होणार ना, रेवतीला सुद्धा तिचे कपडे ठेवायचेच असतील, त्यामुळे मी तिच्यासाठी जागा करत आहे. हे ऐकताच दुर्गा मनात म्हणते, यशने ह्या लग्नासाठी किती स्वप्न रंगवली आहेत आणि मी हे काय करतेय. तिला असं विचारात बघून यश म्हणतो, ताई तू इथे कशाला आली होतीस? त्यावर दुर्गा यशकडे बघते आणि म्हणते, काही नाही, आणि ती तिथून निघून जाते. इथे एजे लीलाच्या घरात पाण्याची बालदी घेऊन जात असतो. तेवढ्यातच लीला तिथे येते आणि लीलासुद्धा ती बालदी पकडते. त्यावर एजे लीलाकडे बघून शॉक होतो आणि नंतर लीला एजेला स्वतःच्या हाताची मेहंदी दाखवते आणि एजे मेहंदी बघून एकदम कॅज्युअली रिॲक्शन देऊन सांगतो, हां छान आहे. त्यावर लीला म्हणते, एजे जमलं की तुम्हाला मेहंदी काढायला? त्यावर एजे लीलाला म्हणतो, मी नाही काढलेली ही मेहंदी, रात्रभर मी इथेच होतो आणि कामात होतो. त्यावर लीला म्हणते, अरे बापरे, हो का? मग एजे मला असं वाटतं आपल्याला आपल्या घरची सिक्युरिटी वाढवायला हवी. त्यावर एजे म्हणतो, हो मला पण असंच वाटतंय. लीला म्हणते, मग बघा ना, तुम्ही इथे होता, मी माझ्या घरी होती आणि रूमची सिक्युरिटी पण छान होती, तिथे टायगरसुद्धा होता आणि असे असतानाही कोणी आपल्या बेडरूमपर्यंत आलं आणि माझ्या हातावर ही सुंदर मेहंदी काढली. कोण जपत असेल एवढं माझं मन? आणि तेवढ्यात लीलाचं लक्ष जातं एजेच्या हातावर. एजेने स्वतःचा हात खिशात घातलेला असतो.
तर लीला त्यांना म्हणते की तुम्ही तुमचा हात खिशात का घातला आहे. त्यावर एजे तिचा सब्जेक्ट चेंज करायला सांगतो. नाही नाही, तू म्हणतेस ते बरोबर आहे, आपण घराची सिक्युरिटी वाढवायला हवी. त्यावर लीला एजेना म्हणते, तुम्ही विषय बदलू नका, मला माहिती आहे तुमच्या हातावर सुद्धा हीच मेहंदी आहे. त्यावर एजे म्हणतो, असं काही नाहीये लीला. तर लीला म्हणते, नाही असंच आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता मला तुमचा हात दाखवा. त्यावर एजे थोडासा चिडतो आणि म्हणतो, लीला तू हे सांगायला इथे आली आहेस. त्यावर लीला म्हणते, नाही एजे, मी हे सांगायला आली आहे की मला माहिती आहे तुमचं माझ्यावर प्रेम आहे. त्यावर एजे म्हणतो, डोंट ओव्हर थिंक लीला. तर लीला म्हणते, अच्छा मग बघा ना, ही मेहंदी कशी माझ्या हातावर आली, किती छान रंगली आहे. असं म्हणतात, ज्या मुलीची मेहंदी रंगते ना, तिच्या नवऱ्याचं तिच्यावर खूप प्रेम असतं. त्यावर एजे लीलाला म्हणतो, गुड फॉर यू. आणि तो पुन्हा ती बालडी उचलायला निघतो. तर लीला चिडते आणि म्हणते, ठीक आहे, तुम्हाला कबूल करायचं नसेल तर नका करू. त्यावर एजे म्हणतो, लीला हळदीची खूप कामं पडलेली आहेत आपल्याकडे, त्यामुळे आता मला वेळ नाहीये. एजे थोडासा चिडतो आणि ती बालडी उचलून आत जात असतो. तेवढ्यात लीला मागून हाक मारते, ओ अंकल. तर एजे भडकतो आणि टर्न होऊन तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, व्हॉट. त्यावर लीला म्हणते, आता जर तुम्ही मान्य करणार नसाल की तुमचं माझ्यावर प्रेम आहे, तर मी तुम्हाला अंकलच हाक मारणार. त्यावर एजे बोलतो, फाईन, व्हॉट एव्हर यू लाईक. आणि लीला म्हणते, ओके अंकल, आणि एजे तिथून निघून जातो. इथे दुर्गाला खूप वाईट वाटत असतं. ती मनातल्या मनात यशला सांगत असते की यश, आय एम सॉरी, माझ्यामुळे तुला खूप त्रास होणार आहे, पण त्याच्यापेक्षा जास्ती त्रास मला होणार आहे. तू तुझ्या लग्नाची खूप स्वप्न बघतोयस आणि मी ती स्वप्न धुळीला मिळवायला निघाली आहे. पण मी हे सगळं तुझ्या भल्यासाठीच करते आहे यश. दुर्गा इथे रडत असते आणि तेवढ्यातच तिथे किशोर येतो आणि किशोर दुर्गाला विचारतो, काय झालं. त्यावर दुर्गा म्हणते, काही नाही, यशचं आता लग्न आहे ना, तर जरा भरून आलं. आणि दुर्गा तिथून निघून जाते. त्यानंतर किशोर मनात म्हणतो, मला माहिती आहे दुर्गा, की तू कितीही दाखवत नसलीस तरी तुझ्या मनात यशच्या लग्नासाठी काळजी आहे, पण सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे. लवकरच हे लीला नावाचं प्रकरण या जगात नसणार आहे आणि जेव्हा ही लीलाच नसेल त्यावेळी सगळंच छान होईल. इथे लीला स्वतःच्या घराला तोरण लावत असते आणि तोरण लावत असताना सारखी ती एजेकडे बघत असते. एजे सुद्धा लीलाकडे बघत असतो. एजे खुणेने लीलाला विचारतो की काय काय प्रॉब्लेम आहे, आणि लीला काही न बोलता पुन्हा त्याच्याकडे बघत असते. आणि एवढ्यातच तिथे कालिंदी येते आणि कालिंदी लीलाला म्हणते, अगं लीला, रेवतीच्या मुंडावळ्या कुठे आहेत. तू असं काय करतेस, काल म्हणाली होतीस ना तू की मी माझ्याकडे ठेवते म्हणून. आणि लीला खूप कन्फ्यूज होते आणि म्हणते की आठवत नाहीये कुठे ठेवल्यात, मी विचार करते. आणि एजे तिथेच बसलेले असतात, त्यामुळे कालिंदी काही बोलत नाही आणि म्हणते, हरकत नाही ग, सापडतील सापडतील. पण कालिंदीला मनातून खूप लीलाचा राग आलेला असतो, पण एजेमुळे ती काही बोलू शकत नाही. त्यानंतर कालिंदी लीलाला सांगते, तू आत चल, जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि असे करून ती लीलाला घेऊन जाते. इथे यश, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती हळदीसाठी आलेले असतात आणि त्यांच्या स्वागतालाही कोणी नसतं. त्यामुळे लक्ष्मी जरा चिडते आणि म्हणते, हे काय वहिनी, आपण इथे नवऱ्या मुलाला घेऊन आलो आणि आपल्या स्वागतासाठी कोणीच नाही. त्यावर दुर्गा म्हणते, नाहीतरी या मोहित्यांकडून काय अपेक्षा ठेवायची. तर यश म्हणतो, इट्स ओके ताई, असंही आताच्या काळामध्ये मुलाकडचे मुलीकडचे असं काही नसतं, गडबडीत राहून गेलं असेल. कालिंदी लीलाला किचन मध्ये घेऊन येते आणि लीलावर ओरडते आणि सांगते, मुंडाळ्या कुठे आहेत. तर त्यावर लीला म्हणते, मावशी आई, आठवत नाहीये मी कुठे ठेवल्या. तर कालिंदी म्हणते, का सापडत नाहीये तुला. आणि त्या दोघींचा आवाज खूप वाढलेला असतो. कालिंदी लीलावर भरपूर भडकते आणि म्हणते, एक कापही न जमणारी बावळट लीला, असं म्हणून ती लीलाला मारते. आणि एजेला बाहेर हे ऐकायला येत असतं. कालिंदी लीलाचा हात घट्ट पकडते आणि तिला चिमटा काढते आणि म्हणते, काय करायचं आपण,
माझ्या रेवतीच्या लग्नामध्ये तू विघ्न आणलेलं आहेस, काय करायचं मी? आणि लीला कळवळत असते आणि कालिंदी जोरात ओरडून म्हणते, माझ्या रेवतीच्या लग्नामध्ये विघ्न आणतेस तू, कळतंय तुला? असं करून ती जोरात तिच्यावर ओरडते आणि हे एजेला सहन होत नाही आणि एजे जोरात ओरडतो आणि म्हणतो, मिसेस मोहिते. त्यावर कालिंदी घाबरते आणि किचनच्या बाहेर येते. तिच्या मागोमाग लीला सुद्धा येते आणि त्यानंतर एजे कालिंदीला विचारतो, काय झालंय? मुंडावळ्या हरवल्यात. त्यावर कालिंदी म्हणते, हो, मी लीलाकडे ठेवायला दिल्या होत्या आणि लीला आता विसरून गेलेली आहे की तिने कुठे ठेवलेल्या. त्यावर एजे कालिंदीला म्हणतो, मी नवीन मागवण्यासाठी अरेंजमेंट करतो. तर कालिंदी म्हणते की नाही एजे, कसं आहे ना, देवदेवकाच्या वेळी रेवतीने ज्या मुंडावळ्या घातल्या होत्या ना, त्याच मुंडावळ्या तिच्या आता कपाळावर असायला हव्यात. शास्त्र असतं ते. आणि तुम्हाला माहिती आहे ना, लग्नासारखं असं पवित्र कार्य घरामध्ये असेल तर शास्त्राप्रमाणे रीतीप्रमाणे सगळं व्हायला हवं की नको? म्हणजे त्याच मुंडावळ्या हव्या आहेत, दुसऱ्या कोणत्याही मुंडावळ्या चालणार नाहीत आपल्याला. आणि एवढ्यातच कालिंदीचं लक्ष जातं की यश, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती आत आलेले आहेत. आणि कालिंदी सगळ्यांना बघून म्हणते, अरे तुम्ही आलात, छान वाटतंय, अगदी वेळेवरच आलात, खूप छान दिसत आहात. अरे यश, तू तर एकदम नवरा मुलगा शोभतोयस, माझीच नजर लागेल तुला, असे म्हणून ती सगळ्यांना बसायला सांगते. आणि लीला स्वतःच्या रूममध्ये जाते तर एजे सुद्धा तिच्या मागे येतो आणि लीला मुंडावळ्या शोधण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यावर एजे लीलाला म्हणतो की लीला, तू आधी शांत हो. तर लीला म्हणते, नाही एजे, मावशी आईची श्रद्धा आहे ना, त्यामुळे तिच्या मनाप्रमाणेच झालं पाहिजे. आणि बघा ना, चूक माझीच आहे, माझ्याकडूनच रेवच्या मुंडावळ्या हरवल्या. त्यावर एजे लीलाला म्हणतो, तू मावशी आईसाठी काहीही करू शकतेस, राईट? त्यावर लीला म्हणते, हो, मी जाऊन शोधते मुंडावळ्या, नाहीतर हळदीचा मुहूर्त टळेल. आणि इथेच हा भाग संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.